आज आम्ही आलो इकडे कोकण किंग रेस्टॉरंट मध्ये चिकन मटन खायला मस्त. चला मग कंटिन्यू करूया व्हिडिओ. एक पूल साइड रेस्टॉरंट आहे. इकडे बाजूला एक वॉटर पार्क पण आहे जिकडे तर 50% ऑफ पण चाललाय. तर हे बघा एकदम फ्रेश चिकन मिळतं इकडे, एकदम टेस्टी. चला खाऊन बघूया. हे आता आलंय आपलं गावठी चिकनचं पीस. कसा मस्त आहे बघा, एकदम फ्रेश. मस्त आहे ना, टेस्टी एकदम. हे आमचं मोठा प्लॅटर. नहीं तो हम लोग ले लेंगे. थैंक यू. एवढा मोठा प्लॅटर, व्हरायटी बघा. बघा काहीच कसलं मस्त फ्रेश आहे एकदम मस्त. बघा आमचं अर्धही नाही संपलंय अजून, आम्ही खातोय हळूहळू मस्त. पण टेस्टी खूप आहे. तुम्ही पण इकडे या लवकरच. हे डोंबिवलीच्या जवळ आहे. चिकन फ्राय तो खारघरचे शाळेत होता. मला ट्रेनिंग साठी त्याच्याकडे पाठवलं. टेस्टी मलाई टिक्का. टेस्टी. तर बघा एकदम फ्रेश चिकन मिळतं इकडे, एकदम टेस्टी. चला खाऊन बघूया. तर मग गाईस तुम्ही पण आता त्या रेस्टॉरंट मध्ये लवकरच जा. तर आता आम्ही निघालोय गाडीतून ठाण्याला. तर मग आपण आता जवळ आलोय ठाण्याच्या. आपण आता डोंबिवलीच्या इकडे आहोत. आज आम्हाला लकीली ट्रॅफिक नाही लागलाय. घरी बसायचं होतं. कशाला ऍडव्हेंचर करायला. काम दिसलं घरी गेल्यावर खायचं. चिकन घेतलं. हे घ्या, आम्ही पोहोचलो ठाण्याला. चला आता घरी जाऊन कंटिन्यू करूया व्हिडिओ. चलो गाईज, मग आता आम्ही पोहोचलो इकडे ठाण्याला. आता आम्ही इकडे पोहोचून खूप काय मजा करणार आहे. तर आता उद्या पाडवा पण आहे. तर आम्ही तुम्हाला आपल्या पाडव्याचा पण सगळं दाखवतो. आणि व्हिडिओ बंद नका करू, एंड पर्यंत व्हिडिओ बघा. हे बघा आता आम्ही पाडव्याचं श्रीखंड बनवतोय. कसं बनवताय? आजी बनवणार आहे. ह्याला म्हणतात चक्का. चक्का, व्हाईट कलरचा चक्का आहे हा. आणि मग कसं, आणि हे त्याच्यात घालायची साखर. साखर कुठे आहे? ठीक आहे, साखर पावडर. साखर आहे ही. साखर पावडर. साखर पावडर केवढी मोठी आहे. तर मग साखर पावडर तुम्ही काय काढता त्यात? बदामाची पावडर. नंतर मावशी हा हे काय आहे हो? हे बघा गाईस, मी एक नवीन टायटॅनिक घेतलेली. ही आम्ही अशी बनवली. 2 दिवस लागले पूर्ण बनवायला. चला मग कंटिन्यू करूया आजी का. मग आजीने आता आणली आहे काजू बदामाची पेस्ट. मला आंब्याचा रंग कसा येणार? आंब्याचं नाही करणार आहे. मग आमरस म्हणजे आमरस. आमरस. अरे आमरस वेगळा आणि हे वेगळं. हे काय बनवतात? हे श्रीखंड. हा श्रीखंड. मग ह्याला कुठचा कलर असतं? व्हाईट. व्हाईट. अच्छा, मी आता श्रीखंड बनवतो. साखर. हो. पावडर. एवढी पावडर. एवढी साखर लागते. मी एवढी शिकाऊ. बघ साखरच आहे का? हे तर डिटर्जंट आहे. हा? नाही हे डिटर्जंट. साखर आहे एकदम टेस्टी. हे बघा असं दिसायला लागलंय. अजून काय टाकणार आहे? काही नाही. झालं पण 3 फक्त आहे. मी टेस्ट करतो. पण आपण त्याच्या आदल्या दिवशी आता खाणार आहे पापलेट, प्रॉन्सचा रस्सा आणि राईस. हे बघा श्रीखंड बदलय. हे आम्ही आमच्या शेजारच्यांना देणार आहे. हो. किती? या भांड्यात करू दोन्ही. आजी येते सगळं श्रीखंड एका डब्यात टाक. अक्षू कॉलेजला जायचं ना, मी बनवायचे. हे असं करून ठेवलं ना का आजी आई भांड चाटायला दे.
पण देवाला दाखवायचं असतं ना, तर ते भांड कसं चाटायला ते. तो माझा लहान होता ना घरात, लहान मुलांना सगळं माफ असतं. मग मला पण द्या. तो देते ना तुला, मी कुठे नाही म्हटलंय का. आता आम्ही निघालोय यात्रा बघायला. चला, आजी पण आहे. आम्ही आता चाललो, ठाण्यात आहे ना आम्ही, तर आम्ही तलावपालीला जाणार आहे. आता आम्ही निघालोय. पोचले तिकडे. आता आम्ही इकडे थांबलोय हे बघायला. यात्रा आणि तिकडनं अजूनपर्यंत आली नाहीये. आजी कोणाशी तरी बोलते की कुठे पोचली यात्रा. रामादेवी रोडला पोचले. अजून अर्धा तास लागला. अर्धा तास. मग आपण तिकडे जाऊया. तिथे जाऊन बघायचं. हा चालेल, चल. आता शोभायात्रा संपली आहे. आता आम्ही चाललोय घरी. तर मग आम्ही काय बनवणार, आमरस. आता आम्ही आमरस बनवणार आहे. चला मग घरी जाऊया आणि आमरस बनवूया. आणि कसं बनवतात ते आजी दाखवणार. हे बघा गाईज, आंबा किती आतून फ्रेश आहे आणि टेस्टी. हे बघा रस आलाय, मस्तच आहे. हे बघा किती मस्त आहे आंबा.